त्यानंतर इन्व्हेस्टमेंट काय असते, हा आता हे खाली नका बघू लगेच, पण इन्व्हेस्टमेंट काय असते असं तुम्हाला लगेच प्रश्न विचारला, तुम्ही काय म्हणाल, पैसे गुंतवणं. ओके, बरोबर आहे. पण त्याची प्रॉपर अशी डेफिनेशन काय म्हणता येईल की यूज मनी इन एक्सपेक्टेशन टू गिव्ह मोर मनी, म्हणजे आपल्याला अजून पैसा मिळेल ह्या अपेक्षेतनं पैसा गुंतवणं. कोणी लूज म्हणजे पैसा बुडवण्यासाठी कोणी पैसे गुंतवतं का नाही, मग त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणताय. पुढे इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर काय की टोल्ड अस हाऊ मच नॅशनल इन्कम इन्क्रीजेस बाय युअर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्ही जेवढं जास्त इन्व्हेस्टमेंट कराल तेवढं तुमचं नॅशनल इन्कम वाढत जाईल असं म्हटलंय. त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर घरातच, जे इंडियन माणसं मोस्टली करतात, घरातच सेव्ह केला गोल्ड, तर मार्केटमध्ये मनी फ्लो वाढणारच नाही. कंपन्या ज्या आहेत त्यांना पैसा लागतो आपली इन्कम वाढायला, पण मार्केटमध्ये तो पैसाच नाहीये. त्यामुळे जेवढं इन्व्हेस्टमेंट जास्त कराल तेवढं तुम्हाला नॅशनल इन्कम देशाचं वाढेल. याला बोलतात इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर. आता एक्स अँटी, परत एकदा एक्स आली तर आपण प्रिडिक्शन लावतो की नंतर आपल्याला किती समजा इन्व्हेस्टमेंट येऊ शकतं फ्युचरमध्ये, आणि पोस्ट म्हणजे आल्यानंतर मग सांगितलं जातं की किती आलाय. सो एक्स अँटी इन्व्हेस्टमेंट आणि एक्स पोस्ट इन्व्हेस्टमेंट. आता इक्विलिब्रियम ऑफ इन्कम, हे इक्विलिब्रियम हे नाव म्हणलं ना, इकॉनॉमिक्स मध्ये ना सगळं नावावरून अंदाज लावायचा की इक्विलिब्रियम काय. इक्विलिब्रियम काय स्टेट असते की बॅलन्स आहे. ओके, तर मग काय की जेव्हा इकॉनॉमी बॅलन्स कंडिशन मध्ये असते त्याला बोलतात इक्विलिब्रियम ऑफ इन्कम. म्हणजे जर काही असं म्हटलं जातं की जर काही मोठी काही घटना झाली नाही, उदाहरणार्थ युक्रेन रशिया वॉर, तर इकॉनॉमीमध्ये एक इनविजिबल हँड असतो आणि ती इकॉनॉमी हे मेंटेन ठेवत असतं. ओके ओके, जेव्हा खरा बॅलन्स, इन्कम बॅलन्स कधी म्हणता येईल की डिमांड, जेवढे डिमांड आहे तेवढा सप्लाय. फक्त ही आयडियल कंडिशन झाली, हे असं फार कमी शक्य नाही आहे. त्यानंतर ॲग्रिगेट डिमांड शक्य नाही, म्हणजे ॲक्युरेट असं शक्य नाही. ओके, जर ॲग्रिगेट डिमांड, इथं डिमांड जास्त आहे, सप्लायपेक्षा जास्त आहे, म्हणजे काय की पेन पेन मला पाहिजे 10 पेन, 10 पेनची डिमांड जास्त झाली आता, पण सप्लाय मी करतोय 8च पेन. ओके, तर काय करणार आहे प्रोड्युसर, पण आणखी प्रोड्यूस करणार आहे की भेंडी अजून प्रोड्यूस करा, अजून प्रोड्यूस करा. नंतर मग त्याच्यामुळं काय की वस्तू महागणार आहेत थोड्याशा, त्यामुळे लोकांना पण त्याचा पैसा मिळणार आहे आणि मग इनडायरेक्टली सप्लाय पण वाढणार आहे. ओके, ही कंडिशन होती की डिमांड जर सप्लायपेक्षा, जो ॲग्रिगेट डिमांड आहे तो सप्लायपेक्षा जास्त असेल तर काय. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर बघूयात. तर जॉन स्किन्स या थोर माणसाने, शास्त्रज्ञाने काय सांगितलं की तुम्ही जर इन्व्हेस्ट जास्त कराल ना, तर अगेन त्याच्यामुळे काय होईल, जॉब मिळतील. मग म्हणजे एखादा माणूस मग एंटरप्रिनर बनेल, तो फॅक्टरी काढेल, फॅक्टरीमधनं अजून जॉब मिळेल आणि मग लार्ज मनी बनेल. हा मनी फार जास्त असेल तुमच्या, तुम्ही जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगला केली आहे ना त्याच्या मानाने. आता सेव्हिंग केली तर सेव्हिंग तुम्ही जेवढी कराल तेवढी अनएम्प्लॉयमेंट वाढेल. का, मी जसं म्हटलं की इंडियन माणसं सोन्यात जास्त सेव्हिंग करतात आणि घरात पैसा ठेवतात. ओके, मग कंपन्यांकडे कॅपिटलच नाही इन्व्हेस्ट करण्यासाठी, पैसा आणणार कुठून. ओके, पुढे किंवा गुड्स आणि सर्व्हिस बनवायला पैसा कुठून येईल इकॉनॉमीमध्ये. हा झाला चॅप्टर 4 इकॉनॉमी आणि इन्कम. आता बघूया चॅप्टर 5 बजेट आणि इकॉनॉमी. तर आता गव्हर्नमेंट ॲड्रेस नीड्स आणि इश्यूज ऑफ द कंट्री. गव्हर्नमेंटला कंट्रीचे काही गरजा आहेत आणि इश्यू आहेत, तर त्या ॲड्रेस करायच्यात आणि इकॉनॉमी चालवायची नीट. सो गव्हर्नमेंट एक स्ट्रक्चर जारी करतं, त्याला बोलतात बजेट. आता त्याच्यामध्ये जशा वेगवेगळ्या गोष्टी असतात की आपल्याला ह्या वर्षी येणार किती पैसा आहे, तो खर्च कुठं करायचा आहे, आणि आपल्याला जे आधीचा आपल्यावर बोजा आहे, कर्ज आहे, तर तो कसा फेडायचा आहे आणि त्याच्यावरची किती इंटरेस्ट कशा कशा पद्धतीने द्यायचा आहे. ओके, त्यानंतर फिस्कल जो बोजा आहे किंवा कर्ज आहे त्याला बोलतात डेफिसिट, किती डेफिसिटमध्ये आहे आपण. आणि
मग त्यातनं बघू की फिस्कल डेफिसिट काय असतं. जर हे लय सोपं आहे, हे विनाकारण लोक कॉम्प्लिकेट करतात. त्यामुळे डायरेक्ट उदाहरणावर येत की कंट्रीचं इन्कम 10 रुपये, आता समजा फक्त, आणि खर्च म्हणजे सगळ्या गोष्टी टॅक्स बिक्स कलेक्ट करून तुम्हाला 10 रुपये मिळतात कंट्रीकडनं, आणि त्याचा खर्च 11 रुपये. सो हा जो एक्स्ट्राचा वरचा 1 रुपया आहे त्याचा आपल्याला घ्यावं लागेल लोन. तर हेच आहे फिस्कल डेफिसिट. नथिंग इज मोर दॅन दॅट. त्यासोबतच गव्हर्नमेंट कंट्रीचं बजेट बनवतं. ओके, आता बजेट बघूयात आपण. जे एप्रिल टू मार्चच का असतं, तर सुरुवातीला हा देश फार ॲग्रेरियन इकॉनॉमी बेस होता, म्हणजे शेती बेस इकॉनॉमी जास्त होती. मग त्या क्रॉप सायकलवरनं एप्रिल टू मार्चमध्ये, जसं एप्रिलमध्ये हार्वेस्टला येतात आणि मग ऑक्टोबर मार्चमध्ये ते पीक वगैरे काढायला येतं. सो असं. आता बजेटचं ऑब्जेक्टिव्ह काय, का बजेट काढलं जातं? रिसोर्स जे आहेत एलोकेट, म्हणजे आता समजा मी अगेन ती जुनी गोष्ट तुम्हाला जर आठवत असेल की राजा आहे परत माझं साम्राज्य. आता कुठं कुठल्या सेक्टरला मला रस्ते बांधायला काय पैसा द्यायचा आहे, काही लोकांसाठी, काही स्कीमसाठी. सो हे रिसोर्सेस मला ॲलोकेट करायचे. ओके, त्यासाठी बजेट आहे. आता त्यानंतर गव्हर्नमेंट काही गुड्स आणि सर्व्हिस, जसं रस्ते वगैरे प्रोव्हाइड करतं. आता 2 टाईप ऑफ गुड आहेत, तर ते कुठले आहेत? गुड्स मी म्हणलं गव्हर्नमेंट गुड्स देतं. तर त्यात मग गुड्स बघूयात. तर गुड्स कुठल्या टाईपचे आहेत? प्रायव्हेट आणि पब्लिक. प्रायव्हेटमध्ये कार्स, क्लोथ हे येतील. गुड्स म्हणजे अगेन परत एकदा वस्तू. ओके, आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा. आता पब्लिक, गव्हर्नमेंट, पब्लिकमध्ये काय येतं, तर गव्हर्नमेंटचे रोड, रेल्वे. आता हे वापरल्याने याचं म्हणजे अवेलेबिलिटी कमी होत नाही, किंवा सगळे कन्झम्पशन करू शकतात. की ज्यांनी टॅक्स नाही दिला, म्हणजे असं कधी कोणाला म्हटलं नाही ना की तू टॅक्स नाही दिला मग रोडवरून चालू नको, तू रेल्वेत नाही बसू शकत. सो असं तर नाही म्हणत कोणी. ओके, नॉन एक्सक्लुडेबल आहे सगळ्यांसाठी. त्यानंतर मी जे म्हणलं, याला एक स्पेसिफिक टर्म आहे, ती आहे फ्री रायडर. ओके, हे तुम्ही लिटरली आन्सरमध्ये वापरू शकता. की बजेटवर तुम्हाला आता बजेट एक्सप्लेन करायला लावलं, एक आन्सर सांगितलं आणि बजेट एक्सप्लेन करायला लावलं, म्हणजे हे हायपोथेटिकल कंडिशन आहे, पण बजेट एक्सप्लेन करायला लावलं की मग तुम्ही हे बघा की मी आता याला तुम्हाला नीट जर बघितलं वरपासनं, तर मी आहे ना सब पॉईंट बरोबर ए बी सी डी, आणि त्यातले पण सब पॉईंट काहींना असं 1 2, काहींना ए बी, काहींना स्टार ट्रायंगल. सो हे एक पेज म्हणजे एक आन्सर आहे तुमचं लिटरली मेन्सचं, शॉर्टमध्ये बघायला गेलं तर. त्यानंतर रिबीट डिस्ट्रीब्युशन फंक्शन काय आहे बघ, सिंपल इकॉनॉमीमध्ये म्हणलं ना, अंदाज लावता येतो. रिडिस्ट्रीब्युशन, परत डिस्ट्रीब्यूट करायचं, की स्पेसिफिक लोकांकडनं जास्त टॅक्स घ्यायचा, ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना मग 30% स्लॅबवर वगैरे लावायचं, आणि मग गरिबांना स्कीम्स वगैरे ह्या गोष्टी, फार्मर्सला सबसिडी वगैरे ह्या गोष्टीतनं डिस्ट्रीब्यूट करायचा पैसा. याला बोलतात रिडिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि स्टॅबिलिटी बघूयात. की गव्हर्नमेंट नीड टू करेक्ट फ्लक्च्युएशन इन इन्कम आणि एम्प्लॉयमेंट. तर जो लोकांचा इन्कम आहे तो फारच कमी व्हायला लागला, किंवा लोकांना आता एम्प्लॉयमेंटच नाही. सो हे काम आहे गव्हर्नमेंटचं बघणं. त्यानंतर हे बघा, तुम्ही आन्सरमध्ये लिहू शकता की फंक्शन ऑफ बजेट. तर हे लिहिता येईल की या सगळ्या गोष्टी, म्हणजे फीचर ऑफ बजेट, सॉरी, तर याच्यात हे लिहिता येईल फीचर्समध्ये. त्यानंतर इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट वेदर एक्सपांड डिमांड आणि सप्लाय, म्हणजे डिमांड आणि सप्लाय कमी जास्त होतील याचं लक्ष ठेवणं गव्हर्नमेंटचं काम आहे, असं म्हटलंय. त्यानंतर डिफरंट सेक्टर ऑफ इकॉनॉमी नीड टू बॅलन्स, वेगवेगळे सेक्टर आहेत इकॉनॉमीचे. एखाद्याला समजा ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, तिथे एखाद्या वेळेस फारच दुष्काळ पडला, मग तिथं कुठे सबसिडीज देता येतील का? त्यानंतर जो पशुपालन सारखा व्यवसाय आहे, तर त्याला काही त्या शेतीला मग परत जोडधंदा म्हणून असं काही करता येईल का? सो सेक्टर्सना इकॉनॉमीमधला बॅलन्स करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. हे बजेट थ्रू साध्य होतं, असं मी जे म्हणलं ते फीचर्समध्ये तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर गव्हर्नमेंट बजेट, त्याचे मिनिंग आणि कंपोनेंट्स काय काय आहेत. ओके, याच्यात बजेटमध्ये मग रेव्हेन्यू बजेट येतं आणि कॅपिटल बजेट येतं. तर गव्हर्नमेंट जो टॅक्स गोळा करतं, नॉन टॅक्स, आणि त्याचा वापर करून जो खर्च करतं, सो त्याला बोलतात
रेव्हेन्यू बजेट. आणि गव्हर्नमेंट एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतं, एखादी गोष्ट बॉरो करतं, सो त्याला बोलतात कॅपिटल बजेट. आता हे ना लक्षात ठेवणं, मी म्हणलं ना अगेन नावावर जा, की कुठनं तरी रेव्हेन्यू जनरेट होतोय की एखाद्या गोष्टीमधून, मग टॅक्स आणि तुमचे इनडायरेक्ट टॅक्स असेल बरोबर, आणि त्यातनं खर्च होईल, मग त्या बजेटला बोलणार रेव्हेन्यू बजेट. ओके. आणि त्यातनंच मग दुसरा टाईप होतो कॅपिटल. कॅपिटलमध्ये आपण मागे बघितलं की कॅपिटल म्हणजे यातनं नवीन काहीतरी कॅपिटल क्रिएट होणार आहे. ओके. म्हणजे नवीन लोन घेणार आहे आपण आणि त्याच्यातनं बॉरो बॉरो करणार आहे काही पैसा, आणि त्यातनं काही कॅपिटल बनवणार आहे, कुठेतरी इन्व्हेस्ट करणार आहे, आणि मग पुढे त्याचं कॅपिटल क्रिएशन होणार आहे. सो नावावरून लक्षात ठेवा. त्यानंतर रेव्हेन्यू रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे काय? इन्कम, इन्कमिंग येणारा पैसा. ओके. तर रेव्हेन्यू रिसिप्ट काय आहे? तर इन एच हे डिवाइड केलं, इन्कम, प्रॉफिट, जी एक्साइज ड्युटी, इन्कम टॅक्स, हे रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये येतं. आणि कॅपिटल रिसिप्टमध्ये काय काय येतं मग? ज्या जनरल लायबिलिटीज आहेत, किंवा IMF कडनं लोन घेतलं, मार्केटमधनं पैसा उचलला, तर ते मग कॅपिटल रिसिप्ट्समध्ये येतं. ही इनकमिंग आहे, येणारा पैसा. सो येणार आहे हे सगळं रिसिप्टमध्ये. आणि एक्सपेंडिचरमध्ये आपण एखाद्या गोष्टीवर एक्सपेंड म्हणजे खर्च करणार आहे, म्हणजे तो पैसा जाणार आहे. तर तेच आहे की शेअर्स वगैरे, बॉन्ड्स, हे त्यामध्ये कशात येतं? हे कॅपिटलमध्ये येतं, कॅपिटल रिसिप्टमध्ये. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मी जे म्हणलं ना, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर. याच्यामध्ये काय येतं की एक्सपेंडिचर खर्च करतोय ना आपण, सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च असेल, त्यानंतर पगार द्यायचे असतील, पेन्शन द्यायचे असतील सरकारी अधिकाऱ्यांचे. आणि कॅपिटलमध्ये ज्या लायबिलिटीज आहेत, जबाबदारी, त्या कवर येतात. जसं नवीन, आता पहिलं लोन एवढं आहे तर नवीन कर्ज घ्यायचं का, त्याच्यानंतर आपले जे असेट्स आहेत, जसं गव्हर्नमेंटने आता टाटाला जे एअर इंडिया विकलं, तर मग ते असेट सेल करतोय, सो ते कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येणार. आणि मग त्यातनं हे असेट सेल केल्यानंतर देशाचा विकास पुढे. तर इनडायरेक्ट टॅक्स बघू. इनडायरेक्ट टॅक्स गुड्स आणि सर्व्हिसवरचा जो असतो तो इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे तुम्ही मॅगीचं पॅकेट घेतलं, ओके, हा तुम्ही कुठे वर्षाला एकत्र की तुमच्या इन्कमच्या 30%, 15% असं भरताय का? तर नाही, मॅगीचं पाकिट आणि त्याच्यावर लागणारा गव्हर्नमेंटचा जो काही टॅक्स असेल तो मग इनडायरेक्ट टॅक्स असं. आता नॉन टॅक्स रेव्हेन्यू पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ पेनल्टीज असेल, कुठनं तरी आपल्याला लोनवरती इंटरेस्ट येणार, फाईन्स येणार, हा एक्सटर्नल ग्रांट्स येणार. सो हा सगळं काय? हे सगळं आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. आता बजेट 3 टाईपचं आहे समजा, की जर रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर म्हणजे येणारा पैसा, जाणारा पैसा, खर्च होणारा पैसा, हा जर सारखा असेल तर मग ते बॅलन्स बजेट आहे. सरप्लस बजेट काय आहे? की एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू जास्त आहे आपला, ओके, आणि आपण जो रेव्हेन्यूपेक्षा आपण जो खर्च करतोय, ओके, तो कमी आहे, तर त्याला बोलणार सरप्लस बजेट. त्यानंतर डेफिसिट बजेट म्हणजे काय? आपला खर्च जास्त आहे, आपण जेवढे पैसा गोळा करतोय त्याच्यापेक्षा आपला खर्चच जास्त आहे, तर ते डेफिसिट बजेट. आणि मोस्ट ऑफ द कंट्रीजचं हे डेफिसिट बजेट असतात. आता हे काय करतोय आपण, की आपण फक्त हे करतोय याच्यामध्ये, की आता तुम्ही मला पैसे द्या आणि माझ्या पुढच्या जनरेशन्स त्या फेडतील, ह्या टाईप आपण करतोय, की 10-20 वर्ष, 30 वर्ष अशा याच्यात आम्ही तुम्हाला हा जो इंटरेस्ट आहे तो फेडू. ओके. आणि हे सगळेच देश करतात. आता डेफिसिटचे टाईप बघूयात, की रेव्हेन्यू डिफिसिट. त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर म्हणजे खर्च हा गव्हर्नमेंट कलेक्टेड रेव्हेन्यूपेक्षा जास्त असेल, मग काय होईल? तो रेव्हेन्यू डेफिसिट होईल. म्हणजे काय? की गव्हर्नमेंट समजा 10 रुपये कमवते, ओके, आणि त्यांना सॅलरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर 13 रुपये पाहिजे, म्हणजे हा 3 रुपयावरचा डेफिसिट झाला, हा रेव्हेन्यूवरचा डेफिसिट झाला का नाही? ओके. पुढे बघूयात, हा डेफिसिट कव्हर कसा करायचा? आता मूव्ह कसं करायचं आहे डेफिसिटवरनं? ओके, मूव्ह ऑन व्हायचं तुम्हाला इथनं. तर मग काय करणार आपण? टॅक्स लावा, ओके, किंवा सबसिडीज कमी करा असं. आता मग त्याचा फॉर्म्युला काय आहे रेव्हेन्यू डेफिसिटचा? रेव्हेन्यू डेफिसिट इक्वल टू टोटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर
मायनस टोटल रेव्हेन्यू रिसिप्ट, हेच केलं, हेच वरचं. हे मी जे म्हणलं ना, म्हणजे हे 10 रुपये येत आहेत आणि 13 रुपये खर्च आहेत, मग 13 - 10 म्हणजे हा 3 रुपये तुमचा रेव्हेन्यू डिफिसिट आला. ओके. फिस्कल डिफिसिट हे काय आहे बघा आता. फिस्कल डेफिसिट म्हणजे फिस्कल डेफिसिटलाच काय बोलतात, नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट्स. म्हणजे काय थोडक्यात उधार. कसलं आहे इकॉनॉमिक्स, याला बोलतात उधार. फिस्कल डेफिसिट मागे सांगितलेलं, आताही सांगून जातो की जर तुम्ही 10 रुपये एखाद्या कंट्रीकडनं घेताय, ओके, आणि हे कंट्रीकडनं घेताय आणि आणि म्हणजे गोळा केले, सॉरी, हे 10 रुपये जे आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या टॅक्स असेल सगळ्या गोष्टीतनं गोळा केलेत आणि तुमचा खर्च आहे तुम्हाला जे लागणार आहेत रोजसाठी गव्हर्नमेंटला, तर ते 11 रुपये. सो 1 रुपया जो आहे तर तो त्याचा तुम्हाला लोन घ्यावं लागेल हा 1 रुपया भरून घेण्यासाठी. सो हा जो बोजा आहे हा झाला फिस्कल डेफिसिट. आता रेव्हेन्यू मध्ये कन्फ्युजन करू नका बरं का. तो जो रेव्हेन्यू होता तर ते फक्त रेव्हेन्यू रिलेटेड होतं, हे ओव्हरऑल बजेट रिलेटेड डेफिसिट आहे, मग याला फिस्कल डेफिसिट बोलतात. त्यानंतर इम्प्लिकेशन काय होतं फिस्कल डेफिसिटचं, तर डेप ट्रॅप मध्ये फसतो देश एखादा, लोन चुकवायला पैसाच राहत नाही. मग त्यामुळे काय होतं की फ्युचर, आता तुम्ही आत्ताच पैसा घेतला, फ्युचर जनरेशनला अवघड आहे ना ते. गव्हर्नमेंटवर प्रेशर वाढणार आहे. जसं चायना त्याचं डेप ट्रॅप आणलंय, चायना म्हणजे त्याचं जे डेप ट्रॅप वापरतं की छोट्या छोट्या देशांना पैसा द्यायचा आणि नंतर मग 99 वर्षासाठी द्या तुमचा आयलंड लीजवर. सो देशाची सॉव्हर्निटी पण धोक्यात येते. आता प्रायमरी डिफिसिट, हे डिफिसिटचे टाईप बघत होतो आपण, त्यात फिस्कल बघितलं. आता प्रायमरी डिफिसिट बघूयात. तर प्रायमरी म्हणजे काय हे म्हणलं ना नावावरनं, सगळ्यात आधी सिंपल नावावरनं अंदाज लावू. प्रायमरी म्हणजे काय, सुरुवातीचं मुख्य. ओके, मुख्य किती डिफिसिट आहे. मुख्य डिफिसिटसाठी काय करायचं की त्यातनं इंटरेस्ट मायनस करायचा. म्हणजे तुम्ही जर 100 रुपये कर्ज घेतलंय तर 10-12 रुपये तर लोन त्याचे इंटरेस्ट पण द्यावा लागेल ना. मग ऍक्च्युअल तुम्ही कर्ज घेतलंय तुमच्यावर बोजा किती ते कसं कळणार, मग हे जे इंटरेस्ट आहे हा मायनस करून टाका तर तुम्हाला ऍक्च्युअल बोजा कळेल. ओके, हे त्याचं उदाहरण दिलं. आता फिस्कल पॉलिसी काय आहे, तर ही गव्हर्नमेंटची जी एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू याच्या थ्रू इकॉनॉमी कशी स्मूथली चालेल हे फिस्कल पॉलिसी बघणं काम, फिस्कल पॉलिसीचं काम आहे. ओके. त्यानंतर पुढे बघूया, टू मीट एक्स्ट्रा एक्सपेंडिचर, बॉरो डोमेस्टिकली, ओव्हरसीज, प्रिंट मनी. म्हणजे यासाठी मग ते जे एक्सपेंडिचर आहे एक्स्ट्राचं, जो खर्च आहे, तर त्यासाठी मग काय करेल काय केलं जाईल, तर मग ओव्हरसीज बाहेरनं पैसा उचलला जाईल. त्यानंतर किंवा देशात नर्गत पैसा उचलला जाईल. आरबीआयला सांगितलं जाईल की पैसा छापा, किंवा मग आपले जे फॉरेन रिझर्व्ह आहेत सो ते त्यातनं काही करता आलं तर सो ते बघितलं जाईल. म्हणजे आपला खर्च जास्त झाला तर ते मेंटेन करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं हे दिलं आहे. त्यानंतर मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे फिस्कल पॉलिसीचं भारतामध्ये, तर इकॉनॉमिक ग्रोथ मेंटेन करायची, वस्तूंच्या प्राइस स्टेबिलिटी ठेवायच्या. म्हणजे आज 10 रुपये लिटर दूध असेल तर उद्या 40 रुपये नाही झालं पाहिजे, ते मेंटेन राहिलं पाहिजे त्याचं स्टॅबिलिटी. आणि ते जर झालं तरच लोक तरच लोक पैसा वाचवणं थांबवणार ना. नाहीतर काय आहे की लोक सेव्हिंग करणार, की आज 10 रुपयाला वस्तू आहे आणि उद्या ती 40 रुपयाला होऊन जाईल, मग आजच सेव्हिंग करून ठेवतो आणि लोक मग ती वस्तू घेणार नाही. आणि याने काय होतं की मार्केटमध्ये पैशाचा फ्लो थांबेल आणि एम्प्लॉयमेंट पण कमी होतील. ओके, पुढे संपतच आलंय. डेफिसिट फायनान्स इन इंडिया, भारतामध्ये डेफिसिट फायनान्स कसं होतं ते दिलंय. जसं म्हणजे एक्स्ट्राचे जे हे डेफिसिट लोन आहे ते तुम्ही कसं घेणार फायनान्स, तर मी अगेन हे एक्झाम्पल की 10 रुपये खर्च आहे तुमचा आणि 11 रुपये तुम्हाला गरज आहे, तर मग 1 रुपया ह्या बिझनेससाठी कसा घेणार. ओके, तर आरबीआय कडनं समजा घेतला किंवा ट्रेजरी बिल्स, गव्हर्नमेंटने बॉन्ड्स इश्यू केले की 10 वर्षासाठी 10 रुपयाला एक बॉन्ड, असे 100 बॉन्ड मी हे करतो आणि मग त्याचा पैसा गव्हर्नमेंटने तो इश्यू केला आणि हा जो पैसा आहे ते मग कर्ज भरण्यासाठी वापर केला. ओके, आणि गव्हर्नमेंट असं का करतं,
तर त्यांना रिसोर्स पाहिजे तेवढे मॅनेज नाही करता आले. मग बँक वगैरे मधला आपला शेअर विकला समजा, जो काय होता 10% आणि मग त्यातनं पैसा उभा केला आणि मग त्यातनं ग्रोथ साधली. किंवा प्रत्येक वर्षीचं समजा ठरवलं की आपण ह्या वर्षी 20% ग्रोथ करू, तर 17-18% झाली. मग 2-3% गव्हर्नमेंटने ट्रेजरी बिल्स काढले, बॉन्ड्स इश्यू केले आणि त्यातनं पैसा उभारला. ओके. आता हे जे आहे, हे गव्हर्नमेंट हे जे लायबिलिटीज आहेत हे पे कुठून करतं, की पैसा जो आहे ते तुम्हाला द्यायचा कुठून, तर कन्सॉलिडेटेड फंडना. म्हणजे हा जो फंड आहे, हे अगेन पॉलिटीमध्ये आपण बघू की कन्सॉलिडेटेड फंड काय असतो नेमकी. पण समजून घ्या, एक फंड आहे महत्वाचा आणि पार्लमेंट त्याच्यावरती पार्लमेंटच्या मर्जीनं त्यातनं पैसा काढला जातो. ओके. हा सगळ्यात महत्वाचा फंड आहे इकॉनॉमीमध्ये. पुढे बघूयात, गव्हर्नमेंट पैसा बॉरो कुठून करतं, तर इंटरनल देशांतर्गत आणि बाहेरनं पैसा घेतं. आता आता म्हणजे लोकांनी जर समजा की एखादी कंपनी गव्हर्नमेंटनी देशांतर्गत बॉरो करायचं ठरवलं, तर ही कंपनी आहे आणि हे गव्हर्नमेंट आहे. ओके. मला सांगा, तुम्ही कोणाकडनं पैसा उचलाल? ऑफकोर्स गव्हर्नमेंटकडे जास्त उचलेल. सो भारतामध्ये इंटरनल बॉरोइंग जास्त आहे इन्स्टेड ऑफ एक्सटर्नल. आता हे इकॉनॉमीसाठी प्रॉब्लेम आहे, बट असं होऊन जातं की मग तुम्ही बाहेर नाही घेतलं तर मग सॉव्हरेनिटीचाही इश्यू येऊन जातो, की चायनासारखे लोक येऊन मग दादागिरी करायला सुरू करतात. आता डेफिसिट रिड्यूस करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? गव्हर्नमेंट काय करतं, जास्त जे लोकांना सबसिडी दिली ती कट करा, डिव्हिस्ट इन्व्हेस्टमेंट करा, की गव्हर्नमेंटचे असेट्स आहेत काही ते विका. त्यानंतर जसं LIC वगैरे वगैरे, त्यातले काही शेअर समजा गव्हर्नमेंटला विकायचे, की जी 50% भागीदारी ती कमी करायची, 30%वर आणायची. सो ते गव्हर्नमेंट करू शकतं. त्यानंतर टॅक्स लावा, त्यानंतर मनी बॉरो करा इंटरनॅशनल किंवा देशांतर्गत. पुढे FRBM ऍक्ट. आता फिस्कल पॉलिसी मेंटेन करण्यासाठी ऍक्ट बनवलाय. फिस्कल डिसिप्लिन राहावं, हा याचा एक उद्देश आहे. त्यानंतर जे फिस्कल डेफिसिट आहे, एक्स्ट्राचा जे बोजा आहे देशावर ते कमी करणं, म्हणजे एक ऍक्ट आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. डेप्ट जे आपला कर्ज आहे त्याचा हफ्ता वेळेवर जाणं किंवा ते मॅनेज करणं. जी फिस्कल पॉलिसी, की तिच्यात ट्रान्सपरन्सी पण पाहिजे ना, की गव्हर्नमेंट करते खर्च आणि त्यावर की कोणाला माहित नाही की नेमकी किती खर्च करत आहे. सो ट्रान्सपरन्सी असणं हे सुद्धा याच्यामध्ये, आणि एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट जो खर्च करते तो गव्हर्नमेंट दाखवत राहणं हे FRBM ऍक्ट मध्ये आहे महत्वाचं. सो या गोष्टी आहेत. त्यानंतर GST मध्ये काय येतं, तर हा सिंगल कॉम्प्रिहेन्सिव्ह टॅक्स आहे. म्हणजे असं होत होतं की पहिल्यांदा एक स्टेट आणि त्यातनं तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेलात. ओके. तर मग काही गोष्टींवर टॅक्स कमी जास्त होत होता. सो हे एक टॅक्स असावा यासाठी मग तो GST आणला गेला. आणि आता तरी मग एवढंच समजा की हा सिंगल टॅक्स आहे, की फायनल प्रोडक्टवर बसतो जी प्राइस आहे. म्हणजे मी अगेन स्टार्टिंगला सांगितलेलं की बिस्किट त्याच्यापासून पीठ बनलं आणि गहू त्याच्यापासून पीठ बनलं आणि फायनल बनलं ते बिस्किट. ओके. तर ह्या बिस्किटवर फायनल प्रोडक्टवर लागेल तो. ओके. यापेक्षा GST नेमकी स्ट्रक्चर वगैरे काय असतं, सो हे NCERT वरचा व्हिडिओ आहे, यात तरी बेसिक्स बघूयात. डिटेल इकॉनॉमिक्सचा जेव्हा व्हिडिओ होईल त्यामध्ये याच्यापेक्षाही डिटेलमध्ये GST मी शिकवून देईल. सध्या एवढंच लक्षात ठेवा. पुढे बघूयात. हा शॉर्ट चॅप्टर आहे छोटासा. याच्यात महत्वाचं काय, ओपन इकॉनॉमी, मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके. ओपन मार्केट ऑपरेशन्स महत्वाचं आहे याच्यात. तर 91ला तर 91 नंतर आपण ओपन इकॉनॉमी झालो, त्याच्यात तर आपली इकॉनॉमी क्लोज इकॉनॉमी होती. आता समजा कंट्री A आणि ही कंट्री B, तर याच्यामध्ये जर ट्रान्झिशन होत असतील, म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये ही कंट्री भारत आहे आणि हे रशिया आहे समजा, ही भारत आहे हे रूस आहे, तर याच्यामध्ये ज्यावेळेस ट्रान्झिशन होईल त्यावेळेस मग ती ओपन इकॉनॉमी म्हणता येईल तिला. आणि आजकाल तर क्लोज इकॉनॉमी असणं म्हणजे काही पॉईंटच नाहीये. सो आपण 1991 नंतर ओपन इकॉनॉमी झालो.
क्लोज इकॉनॉमी म्हणजे काय, देशांतर्गतच ते व्यापार वगैरे जे काय त्यांचं चालू आहे. आता बाहेरनं जर पैसा आला तर मग त्याच्यामुळे तुमची ग्रोथ जास्त होणार आहे, म्हणजे एक्सपोर्ट जर जास्त असतील तर. ओके. आता हे आणि हे ओपन मार्केट ऑपरेशन्स काय आहे की तुमच्या देशातनं जो पैसा येतोय, जातोय दुसऱ्या देशात आणि दुसरीकडनं येतोय, सो याचं अकाउंट बनवलंय. ओके. आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टी मेन्शन आहेत की किती आला, आणि मग ते असं नको व्हायला की इम्पोर्ट जास्त होतोय एक्सपोर्ट जास्त होते, मेंटेन ठेवणं. ओके. तर दोन इकॉनॉमीजमध्ये इकॉनॉमिक कंडिशनच्या लिंकेजेस असू शकतात, तर मग ते इथं खाली ड्रॉ केलंय की काय काय त्याच्यामध्ये. जसं मग हे कळलं ना की फायनान्स कंडिशन ज्या दोन इकॉनॉमीज मध्ये आहेत, तर मग त्याला काय बोलतात, त्याला लिंकेजेस बोलतात. सो हे तिथं खाली मेन्शन आहेत की समजा आउटपुट मार्केट आहे, त्यालाच बोलतात. आउटपुट मार्केटमध्ये काय होतं की कंझ्युमर ओके. तर दोन कंट्रीज मधल्या फायनान्स कंडिशन बघूयात. त्यालाच काय बोललं जातं, लिंकेज. म्हणजे कंट्री ए टू बी. ओके. तर इकडनं इकडं पैसा येतोय किंवा इकडनं इकडं सर्टन गुड्स सर्व्हिसेस ट्रान्सफर होत आहेत, ह्या लिंकेजेस आहेत. तर ह्या काही मार्केट्समधनं ह्या लिंकेजेस होतात. तर ते कुठले, तर ते बघूयात. एक म्हणजे आउटपुट मार्केट. आउटपुट मार्केट काय आहे की एखादा कंझ्युमर आहे, सो ते ठरवतात की मला समजा काय की रशियन कपडा विकत घ्यायचा आहे किंवा भारतातनं इंडियन फोन विकत घ्यायचा आहे, सो हे कंझ्युमर ठरवणार आहे. हे आउटपुट मार्केट झालं ओव्हरऑल. त्यानंतर फायनान्स मार्केट येतं, ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट असते, ज्याच्यामध्ये फॉरेनमध्ये पण म्हणजे डोमेस्टिक लेवलला आणि फॉरेन असेट्स पण असतात की भारतातल्या एखाद्या व्यक्तीने समजा रशियामधल्या फायनान्स मार्केटमध्ये पैसे गुंतवले, USA मध्ये गुंतवले, तिथल्या बॉन्ड्समध्ये शेअर्समध्ये पैसे गुंतवले, सो हे फायनान्स मार्केट झालं. आणि नंतर लेबर मार्केट, जिथं लेबर चीप, सो तिथं देश जास्त जातात. इन्स्टेड ऑफ की तिकडनं लेबर आणा आपल्या देशामध्ये आणि इथं कंपनीमध्ये आणा, त्याच्याऐवजी ही कंपनी त्या देशात घेऊन जातात. हे असं लेबर मार्केट आहे. त्यानंतर लिकेजेस म्हणजे काय, लिकेजेस आणि इंजेक्शन असतं. तर हवारचा पार्ट तर संपून गेला. लिकेज आणि इंजेक्शन असतं. इकॉनॉमीमध्ये पैसा आला, ओके, आणि इंजेक्शनमध्ये हा दुसऱ्या इकॉनॉमीमध्ये गेला. म्हणजे उदाहरणार्थ इंडियाने फॉरेन ब्रँड्स विकत घेतले, मग काय त्या इकॉनॉमीमध्ये पैसा गेला ना, सो हे इंजेक्शन म्हणतात इकॉनॉमीचं, इकॉनॉमीमध्ये याला. त्यानंतर करन्सी सर्क्युलेशन कसं होतं, तर एकतर मोस्ट क्रेडिबल करन्सी जी आहे ती लोक जास्तीत जास्त साठवण्याचा प्रयत्न करतात, जसं $US. ओके. त्याच्यामध्ये परत कन्व्हर्जन रेट असतो. जसं उदाहरणार्थ आत्ता $1 म्हणजे किती, समजा 89 समथिंग 90 रुपये असा असेल की $1 म्हणजे 90 रुपये. 1 डॉलर, हा बरोबर, $1 म्हणजे 80 रुपये, 90 रुपये असं. सो हा कन्व्हर्जन रेट आहे. त्यानंतर करन्सी सर्क्युलेशनमध्ये गोल्ड सुद्धा महत्वाचं ठरतं. पुढे हे फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन, त्याच्यामध्ये ते BOP येतं. तर कुठल्या देशाला किती पैसे द्यायचेत आणि किती घ्यायचेत हे ज्याच्यात आहे, सो त्या सिस्टीमला बोलतात BOP. आणि मग त्यात काय काय येतं, तर करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. तर करंट अकाउंटमध्ये काय आहे की रेकॉर्ड डिलिंग विथ इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मेन्शन करतात, सो ते करंट अकाउंट झाले. आणि जे कॅपिटल अकाउंट आहे ते काय मेन्शन करतं, तर फॉरेन असेट्स किंवा
ट्रान्झिशन किती झाले, इन्व्हेस्टमेंट किती झाली, उदाहरणार्थ स्टॉक्स. सो हे दर्शवतं, हे ज्याच्यामध्ये असतं नमूद केलेलं ते आहे कॅपिटल अकाउंट. आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड जे आहे तर ते करंट अकाउंट आहे, याचे रेकॉर्ड मेन्शन असतात. त्यानंतर पुढे बीओपी मध्ये मी जे म्हटलं ना, हे बघा सेम की करंट अकाउंट आहे, दोन अकाउंट आहेत आणि करंट आणि कॅपिटल. आता बीओपी काय, मी जे म्हटलं ना की किती पैसे येत आहेत आणि किती जात आहेत, सो ह्या गोष्टी मेन्शन आहेत. आता हे एखाद्या देशाला का महत्वाचं असेल, बाई महत्वाचं आहे की आपले समजा जर रशियामधनं 10 रुपयाच्या गोष्टी येत आहेत आणि आपण त्यांना फक्त 3 रुपयाच्या गोष्टी देऊ शकतोय, तर मग हे आपल्या इकॉनॉमीसाठी चांगलं नाहीये ना. सो हा बीओपी मग मेंटेन पण करणं महत्वाचं आहे ना. ओके, लक्षात राहण्यासाठी असं समजून घ्या. त्यानंतर करंट अकाउंटमध्ये ट्रेड इन गुड्स, ट्रेड इन पेमेंट्स, हे परत हे दोन प्रकार पडतात की एखाद्या वस्तूंमध्ये आपण ट्रेड केला. त्यानंतर जसं इंडिया रशिया, रशियन ऑइल. ट्रेड इन पेमेंट्स, गिफ्ट झालं, काही ग्रांट्स दिल्या, लोन दिलं, जसं जपानने आपल्याला कुठल्या तरी गोष्टी हे बनवण्यासाठी. नंतर ट्रेड इन सर्व्हिसेसमध्ये पण ट्रेड होतं, जसं आपला IT. त्याच्यामध्ये परत दोन पडतात की नेट फॅक्टर इन्कम आणि नेट नॉन फॅक्टर इन्कम. तर हे नेट फॅक्टर इन्कम काय, जो बाहेरनं आपल्या देशातले लोक पाठवतात पैसा, म्हणजे NRIs पाठवतात. आणि हे नेट नॉन फॅक्टर्स कुठले, तर जसं सर्व्हिसेस आपण जे देतो, शिपिंग असेल, ओके, बाहेरून एखादा विदेशी आला आणि त्याने आपल्या देशात काहीतरी खर्च केला, मग ते नेट नॉन फॅक्टरमध्ये टाकणार. ओके, पुढे कॅपिटल अकाउंटमध्ये बघूयात. इन्व्हेस्टमेंट येतं त्याच्यामध्ये, एक्सटर्नल बोरोविंग. ओके, आणि त्याच्यानंतर एक्सटर्नल असेट्स पण आहेत, जसं आधी इन्व्हेस्टमेंटमध्ये बघूया डायरेक्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ. तर डायरेक्ट तर कळालंच की डायरेक्ट इन्व्हेस्ट केलं शेअर्स वगैरे मध्ये. आणि पोर्टफोलिओ काय आहे की एक ग्रुप आहे, ओके, आणि तो कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतोय. सो तो झाला पोर्टफोलिओ. आता एक्सटर्नल मध्ये काय येतं की इकडे परत हे बघितलं ना आपण, इन्व्हेस्टमेंट बघितलं. आणि आता एक्सटर्नल बोरोविंग्स, बाहेरनं जे शॉर्ट टर्मवर कमर्शियल लेवलला आपण जे पैसा घेतोय, त्यामुळे ते लिहिलंय ना एक्सटर्नल आहे. बोरोविंग म्हणजे घेणे, ओके. आणि एक्सटर्नल असिस्टन्स एक येईल की एनी गव्हर्नमेंट जे देशांतर्गत लोन किंवा एड, हे येईल एक्सटर्नल असिस्टन्समध्ये. सो हे झालं BOP. ओके, डिटेल ज्यावेळेस इकॉनॉमी घेणार ही वाटलंच तर BOP परत घेऊन टाकेल मी. त्यानंतर बॅलन्स ऑन करंट अकाउंट, याचे दोन कंपोनंट्स आहेत. तर एक म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ इनविजिबल. ते म्हणजे काय की अशी सर्व्हिस ज्याच्यातनं पैसा दिसत नाहीये पण मिळतोय. जसं काही तुम्ही ट्रान्सफर करताय पैसे कोणाला तरी, ओके, हे ट्रान्सफर करताना दिसत नाहीये, बट मग ते एक आहे ना की बॅलन्स ऑफ इनविजिबल धरतो आपण, बॅलन्स ऑफ इनविजिबल डेफिसिट. ओके, BOP नंतर मग ते होतं की बॅलन्स ऑफ इनविजिबल काय असतं. ओके, पुढे बघूयात ऍक्ट ऑफ बॅलन्सिंग. आता मग हे बॅलन्स करायची पण गरज आहे, तर कसं, मग जसं फॉरेन रिझर्व्ह वापरले, त्यानंतर शेअर्स विकले, असेट्स काही विकले, ओके, हे सगळं करून मग ते BOP मेंटेन केला असं. तर काही कन्सेप्ट बघूयात. एरर आणि इमिशन काय असतं. ओके, समजा तुम्ही डाटा चेक करताय, ज्यावेळेस तुम्ही एवढा मोठा डाटा चेक करताय त्यामध्ये काही फॉल्ट्स असतील, एरर्स असतील, सो दॅट इज एरर्स आणि इमिशन. की समजा काही आपल्याला वाटतं की एवढा एवढा इन्कम आला पाहिजे, पण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट काहीतरी डाटा त्याचा चुकीचा आहे, सो मग ते एरर्स आणि इमिशन आहेत. त्यानंतर एक्सचेंज रेट काय असतो की
एखाद्या कंट्रीमध्ये समजा $1 आहे. सो ह्या $1 च्या तुलनेने तुमच्या कंट्रीची, मी हे उदाहरण म्हणून देतोय, एखादी कंट्रीची करन्सी कुठली तरी आपण उदाहरण म्हणून डॉलर घेतलं, याच्यामध्ये किती रुपीज येतील? सो याच्यामध्ये 89 रुपीज येतील, असं उदाहरण म्हणून घेऊयात. सो तो झाला त्याचा एक्सचेंज रेट. ओके. आणि लोकांना हे का पाहिजे? तर इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी हे महत्वाचं राहील. त्यानंतर की टर्म्स, काही टर्म्स बघूयात. आता हे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी पण हे बघूया एकदा की कसं महत्वाचं राहील. म्हणजे समजा आत्तापर्यंत $1 इक्वल टू 89 रुपीज. ओके. म्हणजे काय होईल, अमेरिकन्सना भारतातनं वस्तू घेणं स्वस्त पडेल. कारण की जेव्हा भारतात 90 रुपये लावाल, अंदाजे 90 लावाल जवळपास, तर त्यासाठी त्या 90 रुपयाच्या वस्तूसाठी तुम्हाला फक्त तिथे अमेरिकेतला ₹1 द्यावा लागतोय. म्हणजे काय होईल, एक्सपोर्ट वाढतील. बरोबर. हे जास्तही वाढणं चांगलं नाही. आणि काय झालं की आता हे झालं म्हणजे $1 इक्वल टू, आता बरेच लोक म्हणतात ना ₹1 आणि $1 एकसारखा झाला पाहिजे. मला सांगा की $1 जर ₹1 झाला, तर मग अमेरिका जी डेव्हलप कंट्री, इतकी महत्वाची इकॉनॉमी, लोक याच्यात ₹1 इन्व्हेस्ट करतील का याच्यामध्ये करतील? ओके. हे असं आहे. त्यानंतर काही की टर्म्स मिसलेनियस मध्ये राहिल्या, त्या फक्त बघून घेऊ. हे बोललोच आहे तरी पण. डिप्रिसिएशन काय असतं, एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू पडली म्हणजे काय झालं की समजा, हा हे बेस्ट एक्झाम्पल आहे. त्या ज्या आपण दुकानात जायचो लहानपणी बघा, त्याच्यानंतर तो लेमन गोळ्या मिळायच्या ₹1 त्या सुरुवातीला 4-5 मिळून जायच्या. आता तुम्हाला ₹1 एकच लेमन गोळी मिळते ती. हे असे याला लेमन गोळी बोलतात, जर कोणाला शिवाला असेल कोणी तर. ओके. आणि ती मस्त असायची. सो म्हणजे काय झालं, रुपीची व्हॅल्यू इथं डेप्रिशिएट झाली. ओके. ॲप्रिसिएशन म्हणजे काय, व्हॅल्यू वाढते मनीची, ॲप्रिशिएट होते. ओके. आता डिव्हॅल्युएशन, आणि डिव्हॅल्युएशनमुळे एक्सपोर्ट वाढणार आहे. डिव्हॅल्युएशन म्हणजे काय की समजा एक युनिट हे ₹1 असेल, तर मग त्याची व्हॅल्यू कमी करायची आणि 0.80 रुपयाला, म्हणजे एक्सपोर्ट्स वाढतील. आणि रिव्हॅल्युएशन केलं आपण, म्हणजे एक युनिट होतं ते ₹1 मिळत आहे, ते ₹1.25 केलं, तर मग आता काय होईल की आपल्या देशात ही वस्तू महाग होईल. ओके. मग ती वस्तू बाहेरनं मागवली जाईल, म्हणजे इम्पोर्ट्स वाढतील बाहेरच्या देशातनं, असं. सो इतकं एवढं होतं. थँक्यू फॉर युअर कॉपरेशन गाईज. आणि असा सपोर्ट असू द्या आपल्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.